भुजबळांचा नवा गौप्यस्फोट राजकीय वर्तुळात खळबळ. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या 5 महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा लढा देत आहेत. त्यांचा हा लढा अद्यापही सुरू असला तरी 26 जानेवारीला त्यांच्या या लढ्याला मोठं यश मिळालं. राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा मसुदा जरांगे यांना दिल्यानंतर त्यांनी आपलं आंदोलन स्थगित केलं. मात्र याला मंत्री अजितदादा पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यासह ओबीसींकडून विरोध सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच त्यांनी गौप्यस्फोट केला की ओबीसींच्या पहिल्या सभेआधी मी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. मराठा आरक्षण अध्यादेशानंतर पहिल्यांदाच ओबीसींचा महाएल्गार मेळावा आज अहमदनगरमध्ये पार पडला. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही, मात्र त्यांना प्रश्न करायचा आहे. वाशीमध्ये तुम्ही जाहीर केलं की मी शपथ घेतली होती ती आज मी पूर्ण केली. अशावेळी मला प्रश्न पडतोय की शपथ पूर्ण झाली तर आयोगाचा सर्व्हे कशाला? तपासणी करणारे लोक स्वतःहून माहिती भरताय. सर्व खोटं सुरू आहे. मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं तर हे सर्व कशासाठी? अनेक ठिकाणी खोटे कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहेत. 360 कोटी रुपये यासाठी खर्च करत आहात असे प्रश्न भुजबळ यांनी विचारले.